तुझा माईक तू चेक कर. तुझा माईक आहे तू चेक कर ना. तुझा माईक तुला कसा पाहिजे तो. चला फलंदाजी मार्कवरती या ठिकाणी फलंदाज पाठवायचे आहेत. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा. चेतन देशमुख आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा. आता पॅनल्टी आहे. 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. राज फायटर आपल्या संघाचा. उपसरपंच 11 संघाचा 12वा खेळाडू या ठिकाणी आलाय. त्यानंतर पाणी मैदानात फक्त 13वा खेळाडू किंवा 14वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू घेऊन जाईल. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूंनी बसायचे. बाहेर कुठे बसू नका. सामन्याला सुरुवात होते. दोन्ही ऑफिशियल सज्ज झालेत. नौशाद खान आणि अब्राक शेख. दोन्ही पंचांना विनंती की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. प्रत्येक इनिंगला प्रत्येक सत्रासाठी मात्र 25 मिनिटं असतील. 25 मिनिटाच्या वरती गेल्यानंतर मात्र पॅनलाइज करण्यात येईल. प्रत्येक षटक 5 मिनिटाचा असेल. इनिंग ब्रेक 5 मिनिटाचा असेल. 25 मिनिटाचं षटक, 25 मिनिटानंतर 5 मिनिटाचा ब्रेक, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा दुसरं सत्र चालू. 25 मिनिटांचा सामना असेल. अर्थात 55 मिनिटाचा टोटल या ठिकाणी सामना असेल. पहिल्या सत्रासाठी 25 मिनिटं, एक षटक 5 मिनिटांसाठी. 12 येऊ दे. आज खऱ्या अर्थाने आज मंगळवारचा दिवस आणि आज गणपती बाप्पाची अर्थात अंगारकी संकष्टी चतुर्थी आज आहे. आणि या अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज गणपती बाप्पाचं पूजन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या दिवसाची सुरुवात होते. भक्तिमय वातावरणामध्ये आजच्या दिवसाची सुरुवात मात्र सर्व भाविकांची आपल्या सर्वांची होते. आज वर्धविनायकाचं दर्शन घेतल्यानंतर मात्र या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी मात्र मैदानात येत आहेत. असंच या बाप्पाला वंदन करून त्याची पूजा करून मात्र स्पर्धेला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणांचा गणपती मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा निर्गुण परब्रह्मांचा जो आरंभ आहे 14 विद्या आणि 64 कलांचा असं गणांचा गणपती गणपती बाप्पाला याला वंदन करत याची पूजा करत या ठिकाणी त्याला या ठिकाणी मात्र वंदन करत या स्पर्धेला सुरुवात करतो आहोत. प्रारंभी करूया. विनंती गणपती बाप्पा तुझं मोरया. गणपती बाप्पा तुझं मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. हॅलो हॅलो. निश्चितच दोन्ही उपसरपंच बंटी साहेब नलावडे आणि संदीप साहेब बोले या ठिकाणी या मंचावरती उपस्थित होता. त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. यावेळी मात्र स्पर्धेला सुरुवात होते. पहिल्या षटकातला पहिला चेंडू वाईट डिलिव्हरी येते. युवा सेना खालापूर आयोजित खालापूर प्रीमियर लीग 2021 हे पर्व आजच्या पर्वाचा तिसरा दिवस या लीगचा आणि या तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना तुमच्या भेटीसाठी येतोय. मंगेशभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाने खेळणारा संघ राज फायटर यांच्या विरोधात असेल बंटी नलावडे आणि संदीप बोरले साहेबांचा संघ. अर्थातच उपसरपंच 11 हा संघ. यावेळी मात्र पहिल्या षटकाचा पहिला चेंडू वाईट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र माघारी परतावं लागेल. अर्थात द हिटमॅन खरिवली राकेश गायकर बॅक टू पवेलियन. थँक्यू. हॅलो राहू दे. सेट केलाय. गणपती बाप्पाच्या मधुर गाण्याने धून या ठिकाणी मात्र स्पर्धेला सुरुवात होते. भक्तिमय वातावरण आता निर्माण झालंय. गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने खऱ्या अर्थाने आज सर्व भाविक भक्त या ठिकाणी मात्र भक्तिमय वातावरणात सर्व आजच्या दिवसाची सुरुवात होते. यावेळी मात्र साहिल कचरे यावेळी आक्रमक होता. पहिला चेंडू होता साहिल कचरे साथी भिरकावून दिलाय. फाईन क्षेत्रामध्ये हा चेंडू जाईल. आहा मांडता षटकार. हॅलो.
यावेळी मात्र साहिल कसरेला स्ट्राईकला येताच पहिला चेंडू होता साहिल साठी आणि पहिल्या चेंडूवरती भिरकावून दिलाय. फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध हा चेंडू जातो सीमारेषा पलीकडे येणार. 6 धावांसाठी षटकार. 7 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी हा चेंडू थर्ड गलीमध्ये जातोय. यावेळी मात्र हिट केला गेला. साहिल कचरे बॅक टू पविलियन. क्या बात है, जबरदस्त क्षेत्राने पाहायला मिळालं. या चेंडूमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला साहिलने आणि यावेळी मात्र हिट झाला. याच वेळी मात्र साहिल कचरे बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. निश्चितपणे यावेळी मात्र संतोष साहेब सावंत यांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचं. संतोष साहेब सावंत, यावेळी मात्र काय घडलं या चेंडूवरती? साहिल कसरेने कट केला, स्कोअर कट आला. थर्डमॅन गली रिजन मध्ये रतीश माडिक तिथे सर्कल मध्ये होता. चांगला चेंडू अडवला आणि त्यावेळी मात्र साहिल कसरेने चिक्की घेण्याचा प्रयत्न केला. तिथेच मात्र साहिल कसरे फसला. रतीश माडिकचा हिट स्टंपला आदळला चेंडू आणि तिथे मात्र साहिल कसरे बॅक टू पवेलियन झाला. 2 गड्यांचं नुकसान झालं राज फायटर या संघाचं. नाही, 2 गड्यांच्या मोबदल्यात मात्र धावफलकावरती धावा आहेत. 7 धावा. कुठेतरी चूक घडली साहिलकडनं. तिकी सिंगल स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला माहिती नव्हतं की रतीश माडिक बाहुबली या ठिकाणी मैदानात होता. तिथे चेंडूला चांगलं अडवलं गेलं. अडवल्यानंतर चांगली फेकी झाली. स्टंपला हिट केला गेला आणि साहिल कचरे बरोबर क्रीजच्या पाठीमागे हेरला गेला आणि तिथे मात्र साहिल कचरेचा अडथळा सुद्धा दूर झाला. 2 गड्यांच्या नुकसानानंतर 2 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत 7. राज फायटर्स विरुद्ध निश्चितपणे उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले विरुद्ध मंगेशभाई पाटील ही सामना लढत आहे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र 4थ्या क्रमांकावरती फलंदाज येतोय उस्मान पटेल. आता रुपेश फाटारे मॅन फ्रॉम आफ्टी. नरेश चांदूरचा स्पेल चांगला पाहायला मिळतोय. कालापूर एक्सप्रेस यावेळी डिफेन्स केला, सन्मान दिला नरेश चांदूरच्या चेंडूला रुपेश फाटाराने. क्या बात आहे, पहिला चेंडू होता रुपेश फाटारासाठी आणि या गुडलाईन स्पॉटवर उसळत्या चेंडूला सन्मान दिला गेला नरेश चांदूरच्या चेंडूला. डिफेन्स पाहायला मिळाला, सन्मान दिला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 7 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. बरेचसे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याला पाहतात. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. फुलटाचा चेंडू स्लोवर फुलटात डिलिव्हरी. क्षेत्ररक्षक खाली, चेंडू खाली येतोय. यावेळी काय करणार रुपेश फाटारे बॅक टू पवेलियन. गरज नव्हती यावेळी स्ट्राईक रोटेट करण्याची आणि त्याच वेळी पुन्हा एकदा मात्र फिल्डिंगचं कौतुक करावं तेवढं थोडं. डीजे थँक्यू डीजे. अन्यायाविरोधी आणि वाचा फुल्या न्याय मिळून दिला. ज्यांनी गुलामगिरीच्या विळख्यातून बाहेर काढला आणि रयतेचं राज्य स्वराज्य उभे केलं ते स्वराज्याचे धनी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा हा या गाण्यातून होतो आहे. महाराजांची आठवण या ठिकाणी या गाण्याच्या मार्फत अर्थातच उगवला तारा तिमिर हारा गरजा शिवाजी राजा. आणि या शिवाजी राजांचं का कौतुक होत आहे तर त्याचं या ठिकाणी जय जयकार काय होत आहे. त्यांनी रयतेच्या डोईवर सुखात छत्र धरलं आणि स्वराज्य निर्माण केलं. अशा महाराजांना त्रिवार मुजरा करत मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात होती आहे. 3 गडी यांचं नुकसान झालंय. रुपेश वाटारे बॅक टू पवेलियन झाला. रनआउटच्या सुरुवात बाद झाला. क्षेत्ररक्षकाने कोणती चुकी केलेली नाही. क्षेत्ररक्षक मात्र त्यावेळी तिथे होता प्रसाद पाटील अर्थात थॉमस डायस. बंटी पाटील चांगल्या क्षेत्राने पाहायला मिळालं. याच रुपेश फाटारे बॅक टू पवेलियन. ओहो, यावेळी स्टंपच्या बाहेरची डिलेव्हरी पनिशमेंट केले. दंडित झाला यावेळी गोलंदाज. या चेंडूवरती नरेश चांदूरला दंडित केलं गेला. चेतनसाठी हा चेंडू होता पण वाईटचा इशारा येताच धावसंख्येत मात्र भर पडली जाते. धावसंख्या पोहोचेल 8 या अंकावरती. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या षटक प्रगती पथावरती नरेश चांदूर. खालापूर एक्सप्रेस चांगला स्पेल पाहायला मिळतोय. 3 गडी नुकसान केलंय. 1 गडी मात्र विकेट गेला. त्यानंतर 2 गडी रनआउटच्या रूपात बाद झाले. यावेळी चेंडू वेव्ह शेप मध्ये खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू रिझन झाला. 1 धाव निश्चित पूर्ण होते. षटक समाप्तीचा इशारा येतोय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती धावा आहेत. 7 चेंडू 3 गडी बाद 9 धावा. यावेळी मात्र स्वागत होतंय अतिथी मान्यवरांचं. सन्माननीय
बंटी साहेब नलावडे अर्थात उपसरपंच यावेळी मात्र यांचं स्वागत होतो आहे. युवा सेना प्रीमियर लीग मध्ये सन्माननीय मी विनंती करतो या ठिकाणी प्रणित सिनकर यांना की आपण या ठिकाणी उपसरपंच अर्थात उपसरपंच इलेव्हनचे संघ मालक बंटी साहेब नलावडे यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करायचं आहे. यावेळी या ठिकाणी मात्र बंटी नलावडे साहेबांचं स्वागत होतो आहे. त्याचनंतर लगेचच आपण उपसरपंच संदीप साहेब बोरले साहेबांचं देखील स्वागत करायचंय. संदीप साहेब बोरले साहेबांचं स्वागत होतो आहे. संदीप साहेब बोलले षटक समाप्तीचा इशारा आला. या षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा आहेत 9 धावा. पहिल्या गाड्याचा विचार केला तर लवकर माघारी परतला द हिटमॅन अर्थात राकेश गायकर गोल्डन डकचा शिकार झाला. पहिल्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे झेलबाद झाला. नरेश डांद्रुकच्या गोलंदाजीवरती हर्षदनी मात्र कॅश टिपला गेला आणि पहिला गडी बाद झाला. त्यानंतर मात्र साहिल कचरे षटकार मारल्यानंतर रनआउटच्या स्वरूपात मात्र दुसऱ्या चेंडूवरती बाद झाल्या पाहायला मिळाला. त्यानंतर मग खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा पारी सांभाळण्याचा प्रयत्न केला रुपेश वाटारेने आणि तो सुद्धा 2 चेंडू खेळत मात्र रनआउटचा शिकार झाला. तिथे मात्र बंटीने शिकार केला. यावेळी 3 गडी बाद झालेल्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात आणि 3 गड्यांच्या बाद झाल्यानंतर मात्र धाव फलकावरती धावा आहेत निश्चितपणे 9 धावा. राज फाटर अर्थात मंगेशभाई पाटील या संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय अनिल वाघमारे मॅनफॉर्म मिरकुटवाडी. स्लोवर फुलटॉस डिलिव्हरी चेतनला चकवण्याचा प्रयत्न या डिलिव्हरी मध्ये स्वेल पाहायला मिळाला. स्लोवर फेस केला होता. यावेळी चेंडू गतीला परिवर्तन केलं गती स्लो केली आणि चेतन मात्र या चेंडूला फसला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू सामावते तद्वर मात्र निर्धाव चेंडूची होईल सांगता. चेतन देशमुख मॅन फ्रॉम नारंगी पिंट्या ऑरेंज कॅप पहनलेला हा खेळाडू वनवाट्याचं एमपीएलचं मैदान गाजवलं या खेळाडूने. हाच तो खेळाडू चेतन देशमुख. फुलटॉस डिलिव्हरी स्लोवर फुलटॉस डिलिव्हरी पूर्णपणे खेळवलाय. ब्रह्मास्त्राचा वारंवार वापर केला जातोय अनिल वाघमारेच्या रूपात. दोन्ही ब्रह्मास्त्र पाहायला मिळाले क्रिकेटच्या पटलावरती. दोन्ही ब्रह्मास्त्रावरती मात्र शिकार झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली अनिल वाघमारेची. चेतन देशमुखला मात्र 2 चेंडू खेळवले गेले. निश्चितपणे या चेंडूचा वापर झाला. हो गुड लेन स्पॉट वरची डिलिव्हरी उसळी देते चेंडूला हात गोलंदाज आणि तिथे मात्र कुठेतरी डिफेन्स करण्याच्या नादात चेतन देशमुख मात्र यावेळी कच खातोय. 3 चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाले. आठवण करावी लागेल एमपीएलच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार मारले होते. अर्थातच मालुसरीच्या विरोधात ती आठवण करावी लागेल चेतन देशमुखला का 6 चेंडूवरती 6 षटकार मारले होते आपण ती आठवण करायला लागेल या मैदानावरती. यावेळी लेगचा वरचा चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेग आणि फाईन लेगला चिरतोय. हा चेंडू जातोय सीमा पार. चेतन देशमुखच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेलं स्वराज्य खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या खांद्यावर मरणोत्सव जपलं असे स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज त्यांनी अन्यायाविरुद्ध वाचा फोडली आणि जवळजवळ 40 दिवस मात्र संघर्ष केला जगण्यासाठी स्वराज्य राखण्यासाठी. त्या छत्रपती संभाजी महाराजांचा या ठिकाणी मानाचा मुजरा दिला जातोय. स्वयं डीजे सिस्टीम अर्थात मंगेश लाड यांच्या माध्यमातून सचिन पाटील आणि मंगेश लाड यांची चांगली सुविधा डीजे सिस्टीमच्या माध्यमातून या स्पर्धेला लागली गेली आहे. ओहो टप्प्याची डिलिव्हरी फेस करण्याचा चेतन देशमुख मात्र माघारी परततो. यावेळी बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीच्या हातात सामावतोय. प्रामाणिकपणा पाहायला मिळाला चेतन देशमुखचा. अंपायरचा कॉल आणण्यापूर्वी मात्र चेतन देशमुखने मैदान सोडलं. ही शिस्त आहे क्रिकेटने दिलेली. थँक्यू.
निश्चितपणे तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज जीवन मालुसरे वंडावला, अजूनही स्ट्राईक भेटली नाही बघा. म्हणजे दुसरं षटक प्रगती पथावरती जवळजवळ मला वाटतंय 11 चेंडू खेळपट्टीवर आढळले गेले, पण अजूनही जीवन मालुसरेला स्ट्राईक भेटली नाही. इथे कुठेतरी मात्र राज फायटर संघ अडचणीत सापडतोय. जो फलंदाज इन्फॉर्म मध्ये आहे, VMPL लीग खऱ्या अर्थाने गाजवली या खेळाडूने, आणि मात्र मालिकावीराचा किताब त्याला थोड सायकल ज्याला भेटली त्या खेळाडूला अजूनही स्ट्राईक भेटत नाहीये. इथे कुठेतरी अडचण निर्माण होत आहे. स्ट्राईक रुटेड होणं गरजेचं आहे. जीवन मालुसरेला स्ट्राईक होणं मिळणं खूप गरजेचं आहे, कारण धावसंख्या आहे आतापर्यंत विचार केला तर मात्र 13 धावा. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. राकेश मुंडे मात्र येतोय फलंदाजी मार्क मध्ये. नवीन फलंदाज राकेश मुंडे मॅन फ्रॉम ठाणाव. यावेळी ओव्हरपिच चेंडू खेळून काढला. चेंडू वन बाउन्स रित्या जाणार. ऑनियन बाउन्स पाहायला मिळाला. सीमारेषा पार जातोय. चौकार येतोय. थँक्यू डीजे. यावेळी मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांचं अतिथीचं स्वागत होते. सन्माननीय उपसरपंच संदीप साहेब बोरले साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. संदीप साहेब बोरले यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. त्याचबरोबर सन्माननीय संतोष साहेब सावंत यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतो आहे. मी विनंती करतो आयोजकांना की आपलं शुभ हस्ते संदीप साहेब बोरले यांचं स्वागत करायचं आहे, आणि त्यांच्याबरोबरच सावंत साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. संतोष साहेब सावंत. दोन्ही मानवांचे अतिथींचं स्वागत या ठिकाणी शब्द सुमनानी आणि ऐतजी स्वागत सन्मान होत आहे. एकदम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. दिनेश साहेब एरुणकर यांचं देखील या ठिकाणी स्वागत होते. दिनेश साहेब एरुणकर तिसऱ्या षटकाला यासाठी मार्गस्थ होतं. तिसरं षटक गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय नरेश तांद्रुक मॅन फ्रॉम खरसुंडी खालापूर एक्सप्रेस. त्यानंतर सचिन साहेब जाधव मॅन फ्रॉम किरकंडी यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतं. सचिन जाधव एक युवा क्षेत्रातील व्यवसाय क्षेत्रातील आघाडीचं नाव सचिन जाधव यांचं देखील स्वागत होतो आहे. तिसरं षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू जीवन बालुसरे फ्रंटफुट वरून खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा ॲव्हरेज या ठिकाणी पाहायला मिळाला. एक्स्ट्रा पुढे जाण्याचा प्रयत्न झाला आणि तिथेच मात्र शॉर्टपिच चेंडूवरती हा चेंडू फसवतोय जीवनला. नरेश जाधव एक्सप्रेस का म्हणलं जातं, का त्याच्या संघाचं नाव लौकिक केलं जातं, का त्याच्या पाठीवरती जर्सी आहे नरेश चांद्रुकच्या, हे दाखवून देते हा खेळाडू. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. जीवन मारुसला खेळवला यावेळी चेंडूली. ब्लॉकचा चेंडू यावेळी खेळून काढण्याचा प्रयत्न डिफेन्स झाला. सुहास सिरके चेंडू वरती येतो. एसटीच्या क्षेत्रावर मात्र निर्धाव चेंडूची सांगता. धाव फलकावरती धावा आहेत फक्त 17 धावा. राज फायटर अर्थात मंगेशभाई पाटील यांचा संघ आता मात्र अडचणीत सापडलाय. कुठेतरी बॅकफुट वर जाताना पाहायला मिळतोय, कारण धावांच्या गतीचा विचार केला तर खूप कमी धाव संख्या आता धाव फलकावरती आहे. रिवर्सचा अटेम्प्ट जीवन मालुसरेचा यावेळी फसतोय. यावेळी मात्र नरेश दानूचं कौतुक करायला पाहिजे, कारण ज्या ज्या स्पॉटवर डिलिव्हरी पडते तो चेंडू उसळी खातोय. वरपीचा चेंडू सुद्धा उसळी घेतोय. गुडलेन्सचा चेंडू उसळी घेतोय. अकुट टप्प्याचा चेंडू सुद्धा उसळी घेतोय. इथे त्याची गोलंदाजी क्षमता पाहायला मिळते. अनुभवाची काय कसोटी आहे, अनुभवाची काय चिकाटी त्याच्या बरोबर आहे, त्या अनुभवाचा कस लावला जातो या खेळपट्टीवरती. नरेश चांद्रुक मॅन फ्रॉम करसोंडी. जीवन मालुसरेसाठी फुलटॉस होत असतो. वर फुलटा डिलिव्हरी. यावेळी डीप एक्स्ट्रा मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला. चेंडू जाईल सीमा पार. येतोय 4 धावांसाठी या धाव फलकावरती संजीवनी देणारा चौकार. थँक्यू डीजे. चौकार आल्यानंतर धावसंख्येला वेग भेटला जाईल. यावेळी मात्र 21 धावा धाव फलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगती पथावरती असताना 21 धावा. जीवन मालुसरे ऑन फायर होत. यावेळी एक्स्ट्रा क्रिकेट पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट ना चेंडू डीप एक्स्ट्रा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक त्यावेळी चेंडू वरती येते. तद्वर मात्र जीवन मालुसरेला मिळते एकेरी धाव. राकेश मुंडे ऑन स्ट्राईक. आता वेळी स्ट्राईकला येईल राकेश मुंडे. याच खेळाडूंनी गाजवलं होतं तांबाडीचं हेच मैदान. राजे शिवाजी तांबाडीच्या मैदानावरती खऱ्या हाताने हा तारा सितारा झाला होता. तो राकेश मुंडे खेळपट्टीवरती का हा तारा सितारा झाला होता, त्याचं कारण आहे 7 चेंडूवरती 7 सलग षटकार खेळले होते राकेश मुंडेंनी. तोच तारा सितारा बनण्यासाठी पुन्हा एकदा मैदानावरती रवाना होतोय. हॅलो, राकेश मुंडे येतोय स्ट्राईकला. या मैदानात गाजवलं होतं 7 चेंडूवरती 7 षटकार राकेश मुंडे. आता आठवण करून द्यावी लागेल राकेश साठी ही,
कारण या मैदानावरती आता कमी धावा आहेत राज फायटर संघाच्या. या धावांच्या गतीचा वेग वाढवायचा असेल तर राकेश मुंडेला ऑन फायर व्हावं लागेल. अगुट टप्प्याची स्लोवर डिलिव्हरी. यावेळी फसवा चेंडू लेग स्टंपच्या डोक्यावर हा चेंडू येतो यष्टी रक्षकच्या हातात. निर्धाव चेंडूची होईल सांगता. तिसरं षटक मात्र यावेळी मार्गस्थ होताना संपुष्टात येते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्पेल समाप्त झालाय अर्थात नरेश चांद्रुकचा वैयक्तिक 2 षटक आणि संघाचे 3 षटक समाप्त झाल्यानंतर धाव फलकावरती धावा टोटल 22 धावा. विकेटचा रूपांतर जर पाहिलं तर फॉल ऑफ विकेट जर 4 विकेटचं नुकसान झालंय तिथं विचार केला राकेश गायकर, साहिल कचरे, त्यानंतर रुपेश पाटारे आणि चेतन देशमुख हे 4 नामांकित फलंदाज स्टार फलंदाज मात्र माघारी परतलेत. आणि एकूण धाव संख्येचा विचार करता धाव संख्या धाव फलकावरती आहे निश्चितपणे 22 धावा. 22 लॉस ऑफ 4 विकेट्स. बावीस धावा धाव फलकावरती आहेत. निश्चितपणे या ठिकाणी एक युवा क्षेत्रातील युवा उद्योजक अर्थात संदेश शेठ देशमुख या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. संदेश शेठ देशमुख यांचं या ठिकाणी युवा उद्योजक त्यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. संदेश शेठ देशमुख या ठिकाणी या स्पर्धेला आनंद देण्यासाठी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मात्र मैदानात येत आहेत. निश्चित त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. नवीन फलंदाज मैदानात येतोय डॅनी. राकेश मुंडे मात्र यावेळी इंजर झालाय माघारी परतलाय. राकेश मुंडे यावेळी मात्र फलंदाजी मार्फती येते नवीन फलंदाज डॅनी मॅन फ्रॉम हाल. गोलंदाजी मार्फती 4थ्या क्रमांकावरती गोलंदाज येतोय रूपचंद्र पोलेकर. रूपचंद पोलेकर 4थ्या क्रमांकावरती गोलंदाजी करतोय. पाणी 12 तुमचा 13वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू मैदानात घेऊन येणार आहे. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था केली आहे. तुमचा 13वा खेळाडू 14वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू हा मैदानात पाणी घेऊन येईल षटक समाप्त झाल्यानंतर. 4थ्या क्रमांकाच्या षटकाला मार्गस्थ होत आहे यावेळी मात्र रूपचंद्र पोळेकर. समोर आहे जीवन मालुसरे. रिबचा अटेम्प्ट यावेळी सक्सेसफुल. हा चेंडू जातोय भिरकावून दिलाय सीमारच्या पार जाईल. येतोय चौकार. बॉल पाठवायचे. बॉल पाणी आला. या 4 धावांनी मात्र धाव फलकात पुन्हा एकदा वेग भेटतोय. धाव संख्या पोहोचेल निश्चितपणे 26 धावा. 26 लॉस ऑफ 4 विकेट्स आणि 1 विकेट मात्र रिटायर झाला पाहायला मिळाला राकेश मुंडे. त्याच्या जागेवर मात्र डॅनी आलेला आहे. जीवन मालुसरे निश्चितपणे चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. निश्चितपणे VMPL गाजवली. VMPL या वर्षीची प्रीमियर लीग जीवन मालुसरेने गाजवली आणि निश्चितपणे मालिकावीराचा किताब घेताना स्पोर्ट्स सायकल सुद्धा त्याला मिळाली होती. त्यावेळी त्याची आठवण याला होणे गरजेचं. यावेळी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. आठवण होता जीवन मालुसरे. यावेळी हावी होतोय. आक्रमक फटका जातोय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय गगनभेदी षटकार. थँक्यू डीजे. आठवण करून देताच यावेळी जीवन मालुसरे आक्रमक होते. क्लास ऑफ डिफेन्स क्लास ऑफ फायर. यावेळी जीवन मालुसरे मालिकावीराचा किताब का भेटला होता VMPL लीग मध्ये या खेळाडूला दाखवून देते का मी इन्फॉर्म मध्ये आहे, का माझ्या टेम्परामेंट अधिक आहे, का माझ्या क्लास आहे. आज जीवन मालुसरे दाखवून देतो. यावेळी ओरपीचा हा साम खेळाडू मात्र चेंडू आला होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. झेल बाद होत. यावेळी मात्र बॅक टू पवेलियन जीवन मालुसरे. मान्य सदस्य सुद्धा ते आहेत मैदानामध्ये. क्रिकेटच्या पटलावरती तर घडलं असं की जीवन मालुसरे जो फॉर्म मध्ये होता तो मात्र खेळाडू यावेळी झेलबाद होतोय.
क्षेत्ररक्षक होता तिथे हर्षद हलपतराव. चांगला झेल टिपला गेला, खाली होता चेंडू, जमिनीला दान होणार की काय अशी साशंकता निर्माण झाली आणि त्याच वेळी मात्र हातामध्ये हा चेंडू आला आणि जीवन मालुसरेला रस्ता दाखवला बॅक टू पवेलियनचा. इथे मात्र गडी बाद होतं जीवन मालुसरे. हो, डॅनीसाठी पहिला चेंडू होता, यावेळी फसवला डॅनीला. यार्कोचा चेंडू स्लोवर फास्टर, स्लोवर यार्को डिलिव्हरी फेकली गेली ऑफ स्टंपच्या बरोबर. यावेळी ही डिलिव्हरी होती, वाईड यार्को पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती रूपचंद पोलेकर या युवा टॅलेंटच्या गोलंदाजी. पण यावेळी मात्र लाईन थोडी भरकटते, लेन थोडी खराब झाली, पिच वरती चेंडू पडला आणि आउट झाला, एक्स आउट पाहायला मिळाला. तिथेच मात्र दंडित केलं गेलं रूपचंद पोलेकर या गोलंदाजाच्या या चेंडूवरती. अवंतर धावसंख्येत भर पडली जाईल, धावसंख्या पोहोचेल 33 अंकावरती. कुठेतरी कमी धावसंख्या पोहोचते या राज फायटर संघाची. यावेळी गती द्यावी लागेल, षटकार चौकार यावे लागतील, तेव्हाच 50 धावांचा आकडा सर करावे लागेल, होईल असं वाटतंय. पण यावेळी डॅनी फसतो या चेंडूला, लगातार फ्लाय होतोय, बॅट वरती जातोय फ्लॅट, पण चेंडू मात्र खाली जातोय. कुठेतरी चूक घडते, पंच करणं गरजेचं आहे. यावेळी मात्र बॅट वरती जाते आणि तिथे चुका घडतात, या चुका सुधाराव्या लागतील राज फायटर या संघाला. चेंडू खाली राहतात, बॅट वरती जाते, कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग होते, संपर्क होत नाही. यावेळी मात्र लेगचा हा चेंडू स्क्वेअर लेगला क्रॉस करून जातोय, सीमारेषा पार येतो, डॅनीच्या भात्यामधनं चौकार. चार षटकाची समाप्ती या ठिकाणी संपुष्टात येते. 4 षटकांचा खेळ यावेळी संपुष्टात आला राज फायटर संघाचा आणि धावफलकावरती दावा आहे निश्चितपणे 37 धावा विचार केला राकेश गायकवाडचा, तर मात्र गोल्डन डकचा शिकार झाला, 0 वर बाद झाला. त्यानंतर साहिल कचरेने आल्या धमाका केला, पहिल्या चेंडूवर षटकार, मात्र दुसऱ्या वेळी रनआउट झाला. त्यानंतर मात्र रुपेश पाटलांनी जबाबदारी घेतली खांद्यावरती, मात्र 2 चेंडूचा शिकार झाला आणि मात्र रनआउटचा शिकार झाला. त्यानंतर खऱ्या हातून चेतन देशमुख पुन्हा एकदा कर्णधार स्वतः मैदानात उतरला होता जबाबदारी घेऊन, पण मात्र चेतन देशमुख सुद्धा यावेळी बाद झाल्यानंतर मात्र खऱ्या हाताने पारी सांभाळण्याचा प्रयत्न केला जीवन मालुसरेने. एक षटकार खेचला आणि चांगली खेळाला गती देण्याचा प्रयत्न केला धावांना, पण तिथे सुद्धा जीवनची चूक झाली. हेलिकॉप्टर मारल्यानंतर मात्र झेल बाद झाला आणि यावेळी मात्र डॅनी आणि मात्र लहू चाळके मॅन फॉर्म वडवळ हे दोन्ही खेळाडू मात्र मैदानात तग धरण्याचा प्रयत्न करतात. निश्चितच यावेळी शरीराचा वेध घेतोय हा चेंडू, यावेळी एक धाव निश्चित पूर्ण होते आहे. सन्माननीय विवेक साहेब पाडगे यांना विनंती की मंचावरून स्थान फरवायचं. विवेक साहेब पाडगे. सिंगल पूर्ण झाली यावेळी डॅनीच्या रूपात, मात्र लहू चाळके यावेळी हा फलंदाज येतोय. लहू चाळके साठी हा चेंडू होता, लेग स्टंपला बाहेर क्रॉस करतोय हा चेंडू, वाईटचा इशारा, अतिरिक्त धाव मोजली जाईल धावफलकावरती. धाव संख्या पोहोचेल 40 अंकावरती. 40 लॉस ऑफ 5 विकेट्स आणि एक रिटायर्ड. हा चेंडू सुद्धा दंडित केले गेले गोलंदाज अनिरुद्ध काटेकर यासाठी. खांडेकर 2 चेंडू आणि 2 चेंडू, मात्र दोन्ही चेंडू वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव मिळते यावेळी मात्र धावफलकावरती राज फायटर या संघाला. मंगेशभाई पाटील यांचा पॅक केला संघ, एकापेक्षा एक सरस खेळाडू या संघामध्ये दिसतील आणि हे संघ हा खेळाडू मात्र या सामन्यामध्ये थोडस अपयश त्यांच्या पदरी येत आहे, पण यावेळी मात्र लहू चाळके दाखवून देत आहे आपला क्लास. मॅन फॉर्म वडवळ लहू चाळके येतोय त्याच्या भात्यामधनं हा जबरदस्त फटका, षटकार.
थँक्यू डीजे. 47 धावा धापलकावरती आहेत. अखंड हिंदुस्थानातील हिंदूच्या हृदयातील हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मात्र या गाण्याच्या माध्यमातून मुजरा दिला जातो. यावेळी मात्र मुजरा दिला जातो लहू चाळकेसाठी. हा चेंडू होता, या चेंडूला भिडकावून दिला. लॉंग रनच्या क्षेत्रामध्ये जातोय चेंडू. बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. चेंडू पाठवायचं, चेंडू बॉल द्यायचं, जुना पाठवायचे. हा सुद्धा एक नियम आहे. 2 षटकांच्या समाप्ती अगोदर चेंडू हरवला, फुटला किंवा गहाळ झाला तर मात्र नवीन चेंडू दिला जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चेंडू हरवला, फुटला किंवा गेला किंवा कोणी नेला तर मात्र जुना चेंडू देण्यात येईल. जुना चेंडू पाठवायचा आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. कदाचित शेवटचा चेंडू शिल्लक असावा. या षटकातला 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. लहू सारखे फॉर्म मध्ये आलेले दिसत आहे. दोन्ही चेंडूवरती बॅक टू बॅक 2 षटकार. हा खेळाडू मात्र खूप लेट आला फलंदाजीवरती पण दाखवून दिला द क्लास ऑफ द फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. याच्याकडे क्लास आहे लहू साळकेचा आणि म्हणूनच कालापूर क्रिकेटमध्ये याचं नाव लौकिक का होतं. लहू साळके आणि अंकुश साळके हे जुडवा का क्रिकेटमध्ये फेमस आहे ते दाखवून देते आपला क्लास लहू साळके. आज मात्र मंगेशभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा संघ राज फायटर संघाकडून खेळताना लहू साळकेची दहशत दाखवून देते या मैदानावरती. बॅक टू बॅक येतात 2 षटकार. या 2 षटकारच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत निश्चितपणे. 53 53 धावा, लॉस ऑफ 5 विकेट्स आणि 1 रिटायर्ड. कदाचित शेवटचा चेंडू असा या षटकातला. काही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू मला वाटतं शिल्लक असावे. गोलंदाजी मार्गवरती अनिरुद्ध खांडेकर. समोर आहे लहू चाळके. येणार का तिसरा षटकार? ओहो, यावेळी भरकटली लेन. थोडस घाबरलेला, प्रेशराईज झाला हा गोलंदाज. कारण 2 बॅक टू बॅक षटकार खाल्ल्यानंतर मात्र लेन भरकटलेली दिसते. याचाच अर्थ थोडस प्रेशर आलंय डोक्यावरती गोलंदाजाच्या. कारण लहू चाळके होतोय फायर. 2 षटकारानंतर वाईटचा इशारा आलाय. 54 धावा धावफलकावरती आहेत राज फायटर संघाच्या. समोर गोलंदाज आहे अनिरुद्ध खांडेकर. येणार का तिसरा? उलटाचा चेंडू. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. डिफेक्टला मिड विकेटला चांगलं क्षेत्र पाहायला मिळालं. झेल टिपला गेला लहू चाळके. बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. यावेळी मात्र हर्षद हलपतराव किमया करून जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. 3 झेल या सत्रामध्ये टिपले गेले हर्षद हलपतरावने आणि 3ही मोहरे होते. त्यावेळी या 3ही फलंदाज झेल टिपले गेले. तिथे होता हर्षद हलपतराव. नवीन फलंदाज मार्गस्थ झाला मच्छिंद्र पाटील. मॅन फ्रॉम काना. यावेळी आणि आक्रमक झाला. यावेळी लॉंगॉनच्या डोक्यावर हा चेंडू भिडकावून दिलाय. सरळ जातोय वेगाने सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय. आहा म्हणता षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. यापुढील नाणेफेकीचा कॉल मात्र होते श्रवण 11 सावरळे विपक्ष रोहित स्पोर्ट्सचा प्रशांत साळुंके यांचा संघाडे निखिल बैतर आणि विवेक पाडगे. श्रवण 11 सावरळी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचे. यापुढील होणारा सामना निश्चितपणे पुढचा होणारा सामना या ठिकाणी असेल श्रवण 11 सावरली विरुद्ध रोही स्पोर्ट. आताच निखिल मेहतर आणि विवेक पाडगे यांनी पॅक केला संघ. त्याचा खेळणार असेल रोहित पाडगे आणि त्याच्या विरुद्ध स्ट्रॅटर्जी आखली जाईल प्रशांत साळुंके आणि यांची टीम जी पॅक केली रोहित स्पोर्ट. त्याचा खेळणार असेल मुनीर पडे.
दोन्ही कर्णधारांनी मात्र नाणेफेकीसाठी यायचं. मुनीर पटेल आणि रोहित पाडगे, श्रवण 11 सावरोले आणि विरुद्ध रोही स्पोर्ट या दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचंय. चला राज फायटर संघ लाईनअप करून मैदानात यायचंय. फिल्डिंग साठी लाईनअप करून यायचंय. निश्चितपणे लीगची शिस्त पाहायला मिळते. व्हीएमपी विभागातील नामवंत खेळाडू मात्र लाईनअप करून यावेळी मात्र मैदानात रवाना होता. राज फायटर संघाचे साहिल कचरे, लहू चाळके, जीवन मालुसरे, रुपेश पाठारे, चेतन देशमुख, राकेश मुंडे, मच्छिंद्र पाटील, रुपेश दिवडे आणि केतन देशमुख. निश्चित मात्र यावेळी युवा सेना आयोजित खालापूर प्रीमियर लीग 2021 हे पर्व आणि या पर्वाचा तिसरा दिवस याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिन व्हावा गौड. या दिवसाची सर्वांना अपेक्षा होती. हा दिवस पटलावरती आलाय. क्रिकेटच्या पटलावरती महायुद्ध, क्रिकेटचं कुंभमेळा, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचं द्वंद्वयुद्ध, क्रिकेटचं युद्ध, क्रिकेटची लढाई आज पाहायला मिळते या पटलावरती. आणि या पटलावरती पहिला सामना भेटीला आला तुमच्या. निश्चितपणे मंगेशभाई पाटील यांचा राज फायटर संघ आणि त्याच्या विपक्ष आपण लढताना पाहतोय. निश्चितपणे उपसरपंच 11 अर्थात बंटी नलावडे आणि संदीप साहेब बोरले यांचा संघ. पण यावेळी काय घडलं? 5 षटकामध्ये खेळ झाला राज फायटर संघाचा. 5 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यात धावा लागल्या. 60 धावा गरज आहे आता. मात्र यावेळी मात्र 61 धावांची अर्थातच उपसरपंच 11 या संघाला 5 षटक असतील समोर, उभा असेल पुढे. मात्र फलंदाजी मार्फत येणारे फलंदाज उपसरपंच 11 संघाचे. तर निश्चित या षटकामध्ये काय घडेल, काय पाहायला मिळेल? काय 100 धावांचा पाठलाग होईल का सक्सेस? यावेळी त्या व्हीएमपीएल विभागातील राज फायटर संघ यावेळी पहिला विजय आपल्या खिशात टाकेल. हे सर्व पाहण्यासाठी, हे वर्णन ऐकण्यासाठी वळूया मायक्रोफोनवर असतील आमचे मित्र मंगेश राणे. धन्यवाद अमित पाटील. आजच्या दिवसात अमित देशमुख. पहिल्या दिवसातील आजच्या तिसऱ्या दिवसातील पहिली लढत राज फायटर विपक्ष उपसरपंच 11. चल टॉस साठी यायचंय. सावरोली, श्रवण 11 सावरोली आणि रोहित स्पोर्ट दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचंय. शेवटचा कॉल, शेवटची पुकार असेल आपल्याला. प्रथम सत्राचा खेळ मात्र मैदानावरती संपलाय. प्रथम बाली फलंदाजी करत असताना राज फायटर संघाचा 30 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा लागल्यात 60 धावा. 61 धावांची गरज उपसरपंच बंटी निलावडे आणि संदीप बोरले या दोघांनी मात्र संघ बाईट केला. नरेश धांद्रूच्या प्रतिनिधित्व, कर्णधार मधून प्रतिनिधित्व माडप संघाचा सागर कातकरी कुठे असेल त्यांनी विवेक पाडगे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. स्टेजच्या मागे सामन्याला सुरुवात होते. सलामीचा पहिला चेंडू गुडले स्पॉट वरती चेंडू उसळते, परंतु डाव्या स्टेजच्या खूपच चेंडू मारते. पंचचा पनिशमेंट करतात. अवांत धाव मात्र जोडली जाते आणि सरपंच 11 संघाचं मात्र अकाउंट मात्र ओपन होते. श्री गणेश होते 1 धावांनी. 60 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू खराब मात्र गोलंदाज चेतन देशमुखच्या माध्यमातून. आता मात्र हलकीशी प्लेस कट लागते. आता मात्र इष्ट उद्वत होतात आणि उपसरपंच सगळा पहिला झटका हर्षाच्या स्वरूपामध्ये. पहिला चेंडू जरी स्क्वेअर फेकला असता पण दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करताय तो गोलंदाज चेतन देशमुख. राज फायटर्स कडून कर्णधार आहे. फलंदाजी मात्र अपयशी ठरला, परंतु गोलंदाजी मारतोय, अचूक गोलंदाजी करतो आणि धन्यवाद डीजे मास्टर.
अशी सुरुवात मात्र उपसरपंच 11 संघाची झाली होती आणि तशीच सुरुवात मात्र आता मैदानावरती पाहायला मिळते. ती राज फायटर्स मंगेश पाटील यांनी पॅक केलेला संघ वेंपली विभागातील हे सर्व खेळाडू आहेत. चांगली कामगिरी आता मात्र चेतन देशमुखच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू स्क्वेअर फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हर्षदला मात्र माघारी पाठवण्यामध्ये यश मात्र आलंय. तर गोलंदाज चेतन देशमुख नारंगी संघाकडून मिलन करतो. अष्टपैलू खेळाडू आहे. वेंपली विभागामध्ये या खेळाडूचा सुरेख चेंडू गुडले स्पॉट वरती चेंडू पडतोय. फलंदाज मात्र बंटी मात्र निर्धाव चेंडू खेळतोय आणि सुरेख गोलंदाजी आता मात्र चेतन देशमुखच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. जिथे 61 धावांचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू मात्र स्क्वेअर मैदानावरती पडला होता, पण दुसऱ्या चेंडूवरती एक विकेट मात्र नक्कीच चेतन देशमुखला मिळेल आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय. तो गोलंदाज चेतन देशमुख मैदानावरती कुठेतरी तात्परतोय. तो बंटी सुरेख ब्लॉक कल्पतीचा चेंडू तितक्या सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे आणि बंटी प्रसाद पाटील यांचा मात्र पारीचा अंत होत आहे. अशी सुरुवात मात्र राज फायटर्स संघाची झाली होती. जवळजवळ 3 विकेट मात्र पहिल्या षटकामध्ये रनआउट स्वरूपात जे गेले होते राज फायटर्स संघाचे. तशीच मात्र सुरुवात उपसरपंच 11 संघाची मात्र पाहायला मिळते. पहिल्याच विकेट रनआउट स्वरूपात प्रसाद पाटील एक नावाजलेला फलंदाज सवाली संघाचा तो मात्र स्वस्तामध्ये माघारे धाडण्यामध्ये यश मात्र नक्की झालाय. तो गोलंदाज चेतन देशमुखला कुठेतरी पडझड पाहायला मिळते. तो उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांचा संघ आहे. जशी सुरुवात आपल्याला पहिल्या विवनच्या षटकामध्ये पाहायला मिळाली होती, परंतु खराब सुरुवात मात्र नक्कीच पाहायला मिळते ते उपसरपंच 11 संघाची. आता मात्र मैदानावरती सलग तिसरा फलंदाज मात्र मैदानावरती आलाय. तो संघाचा कर्णधार नरेश धांदुरत कसोंडी संघाकडून विलवण करताय. संघाचा कर्णधार आहे आणि अशी कर्णधार साजेची कामगिरी करावी लागेल नरेश धांदुरत, तरच कुठेतरी सामन्यामध्ये यश मात्र मिळवण्यामध्ये नक्कीच प्रयत्न मात्र नरेश धांदुरचे असतील. परंतु तितकीच तिकट गोलंदाजी चेतन देशमुखच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला षटक मात्र प्रगतीपथ असताना सुंदर फटका तितकेच सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. रनआउट स्वरूपामध्ये बाद झाला असतो, परंतु कुठेतरी नरेश धांद्रे मात्र थांबवलंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकातील अद्याप काही चेंडू ची फेक बाकी आहे आणि दमदार सुरुवात मात्र राज फायटर्स मंगेश पाटील यांच्या संघाची मात्र पाहायला मिळते. धावफलकावरती धावा लागतायत एकच धाव आणि मी विनंती करतो की श्रवण 11 सावरोळी संघाचा कर्णधार आणि रोहित स्पोर्ट संघाचा कर्णधार रोहित पाडगे आणि मुनीर पाटीलला मी विनंती करतो की आपण त्वरित कोणताही वेळ न जोडता त्वरित नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचंय. परंतु मैदानावरती जबरदस्त सामना पहिला सामना मात्र राज फायटर विपक्ष उपसरपंच 11 अशी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, पण गलेमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. क्षेत्ररक्षक राकेश पाटील मात्र कोणती चूक न करता सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. निर्धाव चेंडूंचा मात्र खेळ अद्याप मैदानावरती संपलाय आणि धावफलकावरती धावा लागतात फक्त 1. 3 विकेट मात्र या 2 विकेट या षटकामध्ये मात्र नक्कीच मिळालेत. तो अष्टपैलू खेळाडू संघाचा कर्णधार चेतन देशमुख नक्कीच कर्णधार साजेशी कामगिरी अद्याप आणि नाणेफेकीचा कौल करतील उपसरपंच बंटी नलावडे यांच्या हस्ते श्रवण 11 सावरोळी विपक्ष रोहित स्प्लोट या 2 संघादरम्यान. पण आपल्या फॉलोथ्रो मध्ये सुरक्षा क्षेत्ररक्षण करताना लॉंग ऑन दिशेमध्ये चेंडू जाते, चेंडू मागे क्षेत्ररक्षक जातोय. लहुत साळके मात्र अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघासाठी 2 धावा निश्चित या चेंडूवरती मात्र अडवल्यात. 2 धावा अडवण्यामागे यश मात्र लहुत साळकेला मिळते आणि पहिलं षटक पंचांचा इशारा येते. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात उपसरपंच 11 संघाच्या. 2 गडी बाद 3 अशी खराब सुरुवात मात्र उपसरपंच 11 संघाची पाहायला मिळते. 61 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी क्षमता पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त टिचून मारा तिकट मारा मात्र संघाचा कर्णधार चेतन देशमुख
याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि कुठतरी या पडझड मात्र पाहायला मिळाली. पहिली विकेट हर्षाच्या स्वरूपात मात्र गेले आणि दुसरी विकेट मात्र स्वाली संघाचा प्रसाद पाटील रनआउट स्वरूपात मात्र बाद झालाय आणि नक्कीच कुठेतरी दमचक मात्र पाहायला मिळतंय. ते उपसरपंच 11 संघाची चांगली कामगिरी अद्याप मैदानावरती राज फायटर संघाचा कर्णधार चेतन देशमुखच्या माध्यमातून पण संघासाठी दुसरे आणि वैयक्तिक षटक घेऊन येतो तांबटी एंडवरती गोलंदाज मारते गोलंदाज रुपेश दिवडे खानाव संघाकडून हा बिलॉन करतो खेळाडू अतिशय वेगवान असा गोलंदाज खानाव संघाचा रुपेश दिवडे चांगली कामगिरी MPL विभागामध्ये मराठा प्रीमियर लीग मध्ये या गोलंदाजाने मात्र आपलं वर्चस्व मात्र ठेवलं होतं परंतु तशीच कामगिरी आज मात्र युवासेना खलापूर प्रीमियर लीग मध्ये होते की नाही कारण MPL मात्र खेळाडूने गाजवले परंतु मैदानावरती कुठेतरी धावांना अंकुश लावण्यामध्ये यश मात्र गोलंदाज चेतन देशमुखला पहिल्या षटकामध्ये आलाय दुसऱ्या षटक मात्र रुपेश दिवडेच्या हातामध्ये कर्णधाराने सोपवलंय आणि तशीच कामगिरी मात्र रुपेश दिवडेला करावी लागेल 61 धावांचा पाठलाग करत असताना कुठतरी नाजूक सुरुवात मात्र उपसरपंच 11 संघाची बाहेर मिळते आहे. तांबाटी एंड वरती रुपेश दिवडे मात्र तर सलामी स्ट्राईक एंड वरती फलंदाज खेळतोय तो नरेश धांद्रुत संघाचा कर्णधार आहे. आता मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हलकीशी प्लेस होते एकच धाव या चेंडूवरती मिळते चेंडू खाली केतन देशमुख चेंडू खाली येते एकच धाव मात्र चेंडूवरती जाते आणि एका धावाने धावफलक थोडं हलताय बोलताय 4च्या निश्चितपणे या ठिकाणी युवा सेना प्रीमियर 2021 या स्पर्धेला सन्माननीय युवा उद्योजक संदेश देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांना विनंती की आपण मंचावर स्थानापन्न व्हायचं त्यांच्या बरोबरच या ठिकाणी उपस्थित विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष नारंगी सन्माननीय अजयराव तुकाराम देशमुख यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय आणि या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. शॉर्टपिट चेंडूला धाडण्यामध्ये मात्र नक्कीच यश आलं परंतु कुठेतरी खराब कामगिरी मच्छिंद्र पाटील खानाव संघाचा कुठेतरी तुतू मैमे झाली आणि जबरदस्त षटकार पाळ मिळतोय तो डीजे मास्टर माझा संधी. थँक्यू डीजे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित जितू शेठ देशमुख युवा उद्योजक नारंगी जितू शेठ देशमुख यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती आणि त्यांच्याबरोबर नितीन भाऊ देशमुख यांना सुद्धा विनंती की आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. या सर्वांच्या या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये स्वागत आहे. धन्यवाद. या चेंडूवरती जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिरुद्ध खांडेकर जामरुक संघाकडून बिलान करतो खेळाडू. पुढील चेंडू आता मात्र चेंडू हवेमध्ये चेंडू कॉली क्षेत्ररक्षक येतोय केतन देशमुख मात्र चुकी करतोय अशी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. खराब क्षेत्ररक्षण चेतन देशमुखांचे बंधू आहेत परंतु चेतन देशमुख मात्र चांगली कामगिरी करतात परंतु कुठेतरी खराब कामगिरी चेतन देशमुखच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि ज्या फलंदाजाने षटकार ठोकला होता त्या फलंदाजाला मात्र कुठेतरी जीवदान मिळतोय तो फलंदाज अनिरुद्ध खांडेकर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रुपेश दिवडे चांगली गोलंदाजी करतो परंतु क्षेत्ररक्षक मात्र दात मात्र खराब कामगिरीमुळे कुठेतरी जीवदान मिळतोय अनिरुद्ध खांडेकरला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू होता चेंडू कॉल आता मात्र रुपेश पाटारे तोही सुद्धा चुकी करतोय आणि आता मात्र नक्कीच खराब कामगिरी राईस फायटर संघाच्या या खेळाडूकडून पाहायला मिळते. कॅच म्हणजे मैदानावरती षटकार हॅट्रिक होते विकेट हॅट्रिक होते परंतु आजच्या या दिवसामधील पहिल्या सामन्यामध्ये कॅच हॅट्रिक मात्र आता उंबरट्यावरती आहे तो राज फायटर संघाचा. नक्कीच 3 कॅच मात्र सुटल्यात आणि कॅच सुटण्याची मात्र हॅट्रिक मात्र मैदानावरती पूर्ण झाले. नक्कीच खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून राज फायटरचे सर्व क्षेत्ररक्षक करतायत. रुपेश दिवडे मात्र अचूक टप्प्याची तिकट मारा करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ मात्र नक्कीच गोलंदाजाला मिळत नाही त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा वुडलँड स्पॉट वरती चेंडू विसरतो सरळ चेंडू विसरतो हातामध्ये
साईल कचरे मात्र यष्टिकच्या भूमिकेत पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते जिथे दोन झेल मात्र सुटल्यानंतर तिसरा मात्र चेंडू अचूक टप्प्याची फेकी करतोय रुपेश दिबडे. कुठेतरी धावांवरती अंकुश लावलाय. आता मात्र नरेश धांद्रेला ओळखावे लागेल की दुसऱ्या षटक चालू आहे. 61 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच छगन पाटील दुबईवरून मात्र पहिल्या दिवसापासून हे सामने मात्र पाहतायत. त्यांनी नक्कीच या सामन्यासाठी मात्र शुभेच्छा दिल्यात. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. दुबईवरून युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून सामने मात्र नक्कीच पाहतात आणि पंच आम्हाला इशारा करतायत. उजव्या स्टेजचा खूपच चेंडू बाहेर येतोय आणि स्क्वेअर चेंडू घोषित होतोय. एक धाव मात्र अभांतर धाव मात्र उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांचा संघ मात्र मैदानावरती खेळतोय. परंतु कुठेतरी खराब कामगिरी अद्याप मैदानावरती चालू आहे उपसरपंच 11 संघाची. जिथे 61 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी धमचक पाहायला मिळते आणि नक्कीच सुरेख गोलंदाजी राज पाटील संघाकडून पाहायला मिळते मैदानावरती. पुढील चेंडू रुपेश दिबडे. आता मात्र पुन्हा त्याच पद्धतीवरती चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र चुकी करत नाही तो रुपेश पाटारे. आता मात्र सुरेख झेल टिपतोय आणि नरेश धांद्रे मात्र बॅक टू पाईपलाईन तिथे मास्टर संधी. थँक्यू डीजे. या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत होतो आहे. युवा सेना खालापूर तालुका आयोजित खालापूर प्रीमियर लीग 2021 पर्व या पर्वामध्ये या ठिकाणी या 36 विभागातील खालापूर तालुक्यातील युवा क्षेत्रातील एक आघाडीचं नाव युवा उद्योजक सन्मान्य संदेश शेठ देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. विनंती करतो संकेत साहेबांना की आपण आपलं शुभ असतं या ठिकाणी संदेश शेठ देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. युवा क्षेत्रातील आघाडीचं नाव खालापूर तालुक्यातील युवा उद्योजक संदेश शेठ देशमुख यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत केलं जात आहे होतो आहे. आणि त्यांच्याबरोबरच नारंगी गावचे विद्यमान तंटमुक्ती अध्यक्ष सन्माननीय अजयराव तुकाराम देशमुख यांचं देखील या ठिकाणी स्वागत होतं. अजय देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. नारंगी गावातील विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष अजय देशमुख यांचं या ठिकाणी स्वागत होतो आहे. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद अमित देशमुख. नक्कीच आलेल्या सर्व अतिथी पाहुण्यांचा मात्र सत्कार नक्कीच होतोय मैदानावरती. परंतु मैदानावरती सामना चालू आहे. राज फायटर संघाचे संघ मालक मंगेश पाटील आणि उपसरपंच 11 संघाचे संघ मालक बंटी नलावडे आणि संदीप बोरले. परंतु 61 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमचक मात्र पाहायला मिळते. 12 चेंडूंचा खेळ अद्याप मैदानात संपलाय. धापलकावरती धावा लागल्यात फक्त 14. संघासाठी तिसरे आणि वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन गोलंदाज चेतन देशमुख राजपाटे संघाचा कर्णधार आहे आणि सुरेख कामगिरी पहिल्या षटकामध्ये मात्र चेतन देशमुख केली होती. केतन बोरले मात्र कार्पेट पद्धतीचा चेंडू जाते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक रुपेश पाटारे तो सुरेख क्षेत्ररक्षण होते. आता मात्र नक्कीच चांगली कामगिरी रुपेश पाटारे मात्र एक झेल सोडला होता. परंतु आता मात्र कमबॅक नक्कीच पाहायला मिळते. तो क्षेत्ररक्षक रुपेश पाटारे आपली संघाकडून विलन करतो. पहिल्या चेंडूवरती एकच धाव मात्र मिळते ते उपसरपंच 11 संघाला. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज अनिरुद्ध खांडेकर. ब्लॉकेल पद्धतीचा चेंडू. या चेंडूला मात्र सन्मान दिला आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची उचल करताय. त्या दरम्यान मात्र नक्कीच 2 धावा मात्र पूर्णतः मच्छिंद्र पाटील चेंडूची उचल करताय. त्या दरम्यान मात्र 2 धावा नक्कीच सजरीच्या प्राप्त होतात. या 2 धावांनी धावपडक थोडं सारते पोचताय 17च्या अंकावरती. तिसऱ्या षटक प्रगतीपथ असताना 17 धावा उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले या संघाचे मात्र संघ मालक आहेत. 17 धावा धावपलकावरती लागल्यात तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना. आता मात्र नक्कीच हाणामारी करावी लागेल तरच कुठेतरी धावांवरती मजल मारता येईल. आता मात्र पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. मच्छिंद्र पाटील चेंडूची उचल करताय फेक करताय. त्या दरम्यान नक्कीच एक धाव मात्र सजरीचा पूर्ण होते. एका दुःख धावाने नक्कीच कोणताही फरक पडणार नाही कारण धावांचा मात्र नक्कीच उंच डोंगर. 61 धावा मात्र धावपलकावरती लागल्यात आणि तिसरं मात्र षटक प्रगतीपथावर असताना नक्कीच 18 धावा अद्याप
धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी सावकार षटकारांच्या आतिषबाजी आली तरच नक्कीच या सामन्यामध्ये मात्र नक्कीच रंग मात्र पाहायला मिळणार. परंतु एक दुःखाने मात्र धावफलकावरती धावा लागतात. पुन्हा एकदा गुडलेस पद्धतीचा चेंडू सरळ चेंडू विसरत यष्टरक्षका साहिल कचेरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. धावांवरती अंकुश नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा लावला जातोय. चांगल्या पद्धतीचे गोलंदाज वेगवान गोलंदाज नारंगी संघाचा अष्टपैलू खेळाडू आज मात्र राष्ट्र फायटर्सचं प्रतिनिधित्व करतोय आणि नक्कीच करणारा साजेची कामगिरी नक्कीच चेतन देशमुखच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये चेंडू कली क्षेत्ररक्षक घेतोय मच्छिंद्र नाना पाटील. कोणतीही चूक न करत सुरेख झेल मात्र टिपतो आयडिया व्यक्त पॅव्हिलियन होतोय तो केतर बोरले सांगली संघाचा खेळाडू डीजे मास्टर संधी. धन्यवाद डीजे मास्टर. केतन बोरले मात्र बॅक टू पॅव्हिलियन त्याची जागा सांभाळण्यासाठी एपीएल विभागातील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू जांभिवली संघाचा सुभाष शिर्के मात्र मैदानावरती आलाय. परंतु अनिरुद्ध खांडेकरला आता मात्र आक्रमक रूप धारण करावे लागेल तरच कुठेतरी धावांवरती मजल मात्र मारण्यामध्ये यश मात्र नक्कीच येईल. परंतु सुरेख कामगिरी अद्याप चेतन देशमुखची मैदानावरती पाहायला मिळते. आता मात्र कमरवरती चेंडू गेलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय सुरेख क्षेत्ररक्षण मात्र होत आहे आणि नक्की क्षेत्ररक्षक मात्र जीवन बालुसरे कोणती चूक न करता विकेट मात्र मिळते आणि पुन्हा एकदा दिले मास्टर संधी. धन्यवाद डीजे मास्टर. 3 षटक मात्र मैदानावरती म्हणजे 18 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय आणि फक्त धावा लागल्यात त्या उपसरपंच 11 संघाच्या 18 धावा 5 विकेट अद्याप मैदान उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांच्या संघाचे मात्र गेल्यात. परंतु मैदानामध्ये 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त धावा लागल्यात 5 विकेट गमावल्यानंतर 18 धावा फक्त म्हणजे 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि मैदानावरती सुद्धा धावा लागल्यात त्या 18. परंतु जमेची बाजू म्हणता येईल ती राज पाटील संघाला 5 विकेटचं पतन मात्र अद्याप मैदानावरती झालंय आणि कुठेतरी या धावांवरती अंकुश लावण्यामध्ये यश नक्कीच राज पाटील संघाच्या गोलंदाजाला मात्र आलंय. नक्कीच चांगली कामगिरी चेतन देशमुखने मात्र विभंत षटक फेकलं होतं. चांगली कामगिरी केली होती. त्या षटकामध्ये एकच धाव मात्र दिली होती आणि दुसरे षटक मात्र रुपेश दिवडेने मात्र दुसरे षटक फेकले होते. त्यांनी सुद्धा त्या षटकामध्ये 14 धावा देऊन 11 धावा देऊन एक विकेट मात्र मिळवली. पुढे मच्छिंद्र पाटील सुरेख गोलंदाजी करतोय. लॉंग क्षेत्रामध्ये लोहित साळके मात्र चाचपडतोय. एक धाव मात्र नक्कीच चेंडूवरती मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय पण एकच धाव या चेंडूवरती मिळते. चौथे षटक प्रगतीमध्ये असताना गोलंदाज मार्क खानाव संघाचा अष्टपैलू खेळाडू मच्छिंद्र नाना पाटील बीएमपीएल विभागामधील एक मोठं नाव या खेळाडूने मोठी मोठी मैदान मात्र नक्कीच गाजवलेत. परंतु आजचं मात्र मैदान राजे शिवाजी क्रीडा नगरीमध्ये खेळत असताना चांगली कामगिरी चौथे षटक मात्र करण्यात आल्याने नक्कीच आतला हाती सोपल आणि त्या नक्कीच साजेची कामगिरी मात्र पाहायला मिळते मच्छिंद्र राणा पाटीलचे. सुभाष शिर्के मिळवून षटक. आता मात्र पुन्हा एकदा उपसरपंच 11ची दुसरी रनआउट स्वरूपात मात्र विकेट जाते आणि डीजे मास्टर संधी येते. धन्यवाद डीजे मास्टर आणि सर्व खेळाडूंना सर्व करण्यात आलेला एक आयोजन करण्यास सूचना आले की 55 मिनिटांमध्ये एक सामना मात्र पूर्ण झाला पाहिजे. 25 मिनिटाचं सत्र वेळेला मात्र नक्कीच महत्व दिले पाहिजे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला सामने
फायनल खेळवायचे, त्यामुळे आधीच सामन्याला मात्र उशीर झालाय. त्वरित स्पीडअप करायचे सामन्याला, मात्र त्वरित स्पीडअप करायचे. लवकरात लवकर सामने मात्र 55 मिनिटांमध्ये आपल्याला सामना एक इनिंग मात्र संपवायचे, एक सामना मात्र संपवायचे. मैदानावरती नवीन फलंदाज उपसरपंच 11 संघाचा रूपचंद्र पोलेकर मात्र मैदानावरती आलाय, परंतु कुठेतरी धावांवरती अंकुश लावलाय. नक्कीच आता मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चेतन देशमुख मात्र चुकी करतोय. चुकीला मात्र नक्कीच क्रिकेटमध्ये माफी नाही. जशी दुसऱ्या षटकामध्ये जसे झेल मात्र सुटले होते, तसंच झेल मात्र आता चेतन देशमुख कर्णधार आहे उपसर राज फायटर संघाचा. आता मात्र चुकी होते आणि कुठेतरी जीवदान मात्र नक्कीच मिळतोय. तो रोहित नलावडेला मात्र जीवदान देत आहे, परंतु नक्कीच मोठे फटके येण्यामागे तरच कुठेतरी सामन्यामध्ये मजबूत पकड करता येईल ते उपसरपंच संघाला. परंतु एकच धाव मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय लहू चाळके. या चेंडूवरती नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावाने धावफलक थोडंसं हलत आहे, ते जात आहे 22 धावा. 6 विकेटचे पतन मात्र अद्याप झालंय. 22 धावा 4 षटक प्रगती पथावर असताना 61 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी पडझड मात्र नक्कीच पाहायला मिळाले आहे उपसरपंच संघाचे. कारण चांगली टिचून गोलंदाजी मात्र अद्याप राज फायटर संघाच्या सर्व गोलंदाजांना पाहायला मिळते. परंतु पुढील चेंडू रूपचंद्र पोलेकर लॉंगा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय लभित चाळके. कोणतीही चूक न करता सुरेख झेल टिपतोय आणि बॅक टू पवेलियन रुपेश चंद्र पोलेकर डीजे मास्टर मध्ये संधी. धन्यवाद. नक्कीच श्रवण 11 सावळी संघाच्या संघमालक निखिल मैत्री इथं आलेत, त्यांचे सुद्धा अचानकडनं सहर्ष स्वागत. परंतु चांगली सामना मैदानावरती लढतोय. आता मात्र डाव्याशीच्या खूपच चेंडू बाहेर जात आहे. पंच व्हाईटचा इशारा करतात. गोलंदाजाला पनिशमेंट मध्ये नक्कीच मच्छिंद्र नाना पाटील एक खराब चेंडूची फेकी करतोय. अवांतर धाव मात्र नक्कीच उपसरपंच 11 या संघाच्या खात्यामध्ये नक्कीच जोडली जाते. परंतु कुठेतरी षटकारांची आतिषबाजी झाली तरच कुठेतरी सामन्यामध्ये मजबूत पकड मात्र उपसरपंच 11 संघाला करता येईल. परंतु सुरेख गोलंदाजी गोल्डन स्पॉट वरची चेंडू विसरतोय आणि कुठेतरी विकेट मात्र जाते आहे आणि रोहित नलावडे बॅक टू पॅव्हिलियन डीजे मास्टर संधी. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच उपसरपंच 11ला विनंती की आपण स्पीडअप करायचे. पंचांना विनंती की आपण त्वरित सामन्याला मात्र सुरुवात करायची. चेतन देशमुख स्पीडअप करायचे, सामन्याला मात्र त्वरित सुरुवात करायची. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि धावा फलकावरती धावा लागलात. उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांचा संघ 23 धावा फक्त धावा फलकावरती धावा लागल्यात. 61 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमचक मात्र नक्कीच पाहायला मिळते. खराब सुरुवात मात्र नक्कीच उपसरपंच 11 या संघाची मात्र पाहायला मिळते. परंतु पहिल्या 2 षटकामध्ये राज फायटर्सची कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळते. परंतु चांगली कामगिरी पाहायला मिळते. लहू चालके डॅनीने मात्र सुरेख कामगिरी केली आणि 61 धावांवरती मजल मात्र नक्कीच मारलाय. पुढील गोलंदाज मात्र युगल पाटील चांगली कामगिरी करतोय. 5वे षटक मात्र युगल पाटीलच्या हाती मात्र नक्कीच आलाय आणि पहिलाच चेंडू मात्र निर्धाव फेकतोय तो युगल पाटील. कुठेतरी चांगली कामगिरी परंतु खराब फलंदाजी मात्र पाहायला मिळते. उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले या संघाची मात्र कुठेतरी एकदा कमरच्या दिशेने चेंडू जात आहे. आता मात्र बंद बाउन्स चौकार येत डीजे मास्टरला खूप दिवसापासून संधी येते.
धन्यवाद डीसी मास्टर. या 4 धावांनी धाबफलकावरती लावा लागतात. 5वे षटक प्रगतीपथावर असताना 27 धाबा 61 धाबाचा पाठलाग करत असताना लॉकल पद्धतीचा चेंडू सुरेख क्षेत्र ठेवतोय लवू चाळके. सुरेख कामगिरी लवू चाळकेची अद्याप या सामन्यामध्ये झाले. फलंदाजीमध्ये सुद्धा 2 षटकार मात्र लवू चाळके या खेळाडूकडून पाहायला मिळते आणि रनआउट स्वरूपात मात्र रनआउट जवळजवळ 3री विकेट म्हणजे रनआउट स्वरूपात जशी सुरुवात राज फायटरचे सुद्धा 3 विकेट रनआउट स्वरूपात गेले होते तशीच कामगिरी मात्र उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले यांची संघाची पाळी मिळते. 9 विकेट अद्याप मैदानावरती गेल्यात उपसरपंच 11 संघाच्या. 106 धाबांचा पाठलाग करत असताना कुठतरी जमचक कुठतरी मागे येते तो संघ उपसरपंच 11 बंटी नलावडे आणि संदीप बोरले या संघाचे मात्र संघ मालक आहेत. परंतु आता मात्र मंगेश पाटील नक्कीच खुश असतील आपल्या सर्व खेळाडूंवरती गोलंदाजांवरती क्षेत्ररक्षणावरती फलंदाजांवरती तर चांगली कामगिरी मैदानावरती चालू आहे. आता मात्र ब्लॉकल पद्धतीचा चेंडू रतीश महाडिकला मात्र येतोय. या चेंडूला मात्र नक्कीच लेग बाईज एक धाव मात्र या चेंडूवरती मिळते. चांगल्या पद्धतीचा बॅटकट आहे. एक चेंडू एक धाव मात्र या चेंडूवरती मिळते. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू युगल पाटीलच्या माध्यमातून नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये खूपच वेळ झालाय आणि आज मात्र आपल्याला फायनलचा सामना मात्र खेळवायचा आहे. नक्कीच सर्व संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की पुन्हा एकदा आता मात्र डाव्या स्टेजच्या खूपच चेंडू बाहेर जाते. पंच जमिनी समांतर हात करतात एक पनिशमेंट देतात. गोलंदाज युगल पाटील मात्र आता खराब कामगिरी करत आहे परंतु चांगली कामगिरी करत असताना कुठेतरी खराब चेंडूची फेकी मात्र युगल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि एक धाव अभांतर धाव मात्र चेंडू वरती मिळते. आता मात्र लॉंगर क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे. चेंडूला खाली क्षेत्ररक्षण करते सुरेख क्षेत्ररक्षण होते. जिबाड बालुसरे चांगली कामगिरी करते. 7 धाबा मात्र यश मात्र नक्कीच मिळतोय. चांगली कामगिरी जीवन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि नक्कीच 2 धाबा 4 धाबा कुठेतरी वाचवल्यात. 3 धाबा मात्र नक्कीच जाळल्यात. 3 धाबा मात्र वाचवण्यामध्ये यश सुरेख क्षेत्ररक्षण जीवन पाटील याच्या माध्यमातून होतोय आणि या 3 धाबांनी धावफलकावरती धाबा लागल्यात. 32 धाबा 107 धाबांचा पाठलाग करत असताना 32 धाबा धावफलकावरती लागल्यात. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पंच न घोषित करतायत. आता मात्र नक्कीच खराब कामगिरी 5वे षटक कर्णधाराने मात्र युगल पाटीलच्या हाती सोपवलंय आणि कुठेतरी स्क्वेअर चेंडू फेकल्यानंतर आता मात्र नो चेंडूची फेकी करतोय आणि या चेंडूवरती नक्कीच फ्रीट असेल तो भाऊबोली रतेश पाटीलला. फ्रीटचा मात्र नक्कीच समाचार घेते. सरळ चेंडू जाते लॉंगर क्षेत्रामध्ये आणि 6 धाबा या चेंडूवरती येत आहेत आणि या 6 धाबांनी धावफलकावरती धाबा झाल्यात 39 धाबा आणि आता मात्र सामना मात्र विजय होतोय तो राज फायटर्स चेतन देशमुखच्या नावाखाली संघ खेळत असताना मंगेश पाटील या संघाचे संघ मालक आहे. परंतु पहिला सामना मात्र कुठेतरी खराब कामगिरी उपसरपंच साठी मात्र केला होता. हा टास पूर्ण व्हायला येतोय म्हणून आता तिसऱ्या दिवसाचा पहिला सामना तुमच्या भेटीसाठी आला होता. राज फायटर्स हातातच आणि उपसरपंच 11 या सामन्यामध्ये निश्चित सामना झाला. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. इकडे फलंदाजी तर इकडे गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एकूण सामन्यामध्ये जर विचार केला तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जातो. या मॅचचा हिरो ठरतोय सुपर हिरो ज्यांनी 2 षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि महत्वाचे 3 गडी बाद केले आणि फलंदाजी करताना 6 चेंडूवरती 5 धावा मात्र मिळवल्या. तो खेळाडू ठरतोय अष्टपैलू खेळाडू नारंगीचा अर्धा चेतन देशमुख. निश्चित